दिघे कुटुंब हे एका छोट्या शहरात राहत होते. गजानन दिघे यांना एक छोटासा जॉब होता, पण त्यांना 4 मुले असल्यामुळे त्यांचा तेवढ्याशा पगारात काही भागत नव्हतं. त्यामुळे गजानन दिघे यांनी विचार केला की परदेशात गेलो तर आपल्याला तिथे इथल्यापेक्षा जास्त पगार भेटेल आणि आपली बायको मुलं पण सुखासमाधानात राहतील. त्यामुळे त्यांनी परदेशात जाण्याचा निर्णय घेतला. मग तिथे गेल्यानंतर त्यांना एक चांगला जॉब भेटला. आता तिथेच काम करू लागले आणि त्यांचा पगार ते इकडे भारतात मुलांना पाठवू लागले. असेच काही वर्षांनी दिघे कुटुंबामध्ये आज खूप आनंदाचे वातावरण होते, कारण की गजानन दिघे खूप वर्षानंतर भारतात पुन्हा परत येत होते. ते तरुणपणीच पैसा कमावण्यासाठी परदेशात गेले होते. आतापर्यंत फक्त काही मोजके दिवसच ते भारतात येत होते. गजानन दिघे यांचे तरुणपणाचे आता म्हातारपणात रूपांतर झालं होतं. डोक्यावरची केस देखील पांढरी झाली होती आणि आता तर ते कितीतरी आजारांनी ग्रासले होते. ते जेव्हा भारतातून इंग्लंडला गेले होते तेव्हा मुलं खूप लहान होते. यामिनीताईसुद्धा तरुण होत्या. त्या गजानन दिघे यांना बोलायच्या, अहो तुम्ही इथेच कुठेतरी जॉब शोधा, मी तुमच्याशिवाय 10 वर्षे कशी राहणार. यामिनीताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांच्या लग्नाला फक्त 5 वर्षे झाली होती आणि मग एका वर्षानंतर 1-2 वर्षाच्या अंतराने एकामागून एक 4 मुले देखील झाली होती. घरचा खर्च अचानक एकदम इतका वाढला होता की नवऱ्याच्या पगारात घर खर्च भागवणे खूप मुश्किल झालं होतं. परंतु तरी देखील खूप कष्टाने घराचा खर्च त्यांच्या पगारात भागवत होत्या. परंतु एकदा गजानन यांच्या मित्रांनी त्यांना सांगितले की तू इंग्लंडला जाऊन पैसे कमव. जर तुझी इच्छा असेल की तुम्ही पण आता अगदी आरामात राहावं तर मग तू इंग्लंडला जाऊन मेहनत कर आणि पैसे घरी पाठवत जा. इकडे तुझं कुटुंब त्यांचं स्वतःचं घर आणि त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी खरेदी करतील आणि जेव्हा तू पुन्हा परत इकडे येशील तेव्हा तू तुझं आयुष्य अगदी आरामात घालवशील. तेव्हा गजानन दिघेंना देखील त्यांच्या मित्राचे बोलणे योग्य वाटले. त्यांनी विचार केला, मेहनत तर प्रत्येक ठिकाणी करायची आहे, परंतु भारतात मेहनतीचा इतका मोबदला कुठे मिळतो. जर बाहेरी परदेशी गेलो तर खूप मेहनत करून काबाड कष्ट करून भरपूर पैसा कमवेन आणि मग त्याच पैशातून मुलांना चांगले शिक्षण देऊ शकेन. हे त्यांचे विचार जेव्हा त्यांनी यामिनीताईला बोलून दाखवले तेव्हा यामिनीताई त्यांच्याकडे एकटक पाहू लागल्या आणि तिकडे जाणं खरंच गरजेचं आहे का. आपण या एवढ्या पैशात देखील आपण भागवतोय ना. मी तर कधीही तुमच्याकडे याबाबतीत तक्रार देखील केली नाही. त्यावर गजानन दिघे बोलू लागले की यामिनी तू जरा मुलांचा विचार कर. जर त्यांना चांगले शिक्षण मिळाले तर त्यांचे भविष्य देखील चांगलं असेल आणि मी तर तुमच्यासाठीच तिकडे जात आहे. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्या बोलू लागल्या, 10 वर्षाचा काळ हा काही कमी नाही. परंतु गजानन दिघेंनी मनातल्या मनात इंग्लंडला जाण्याचं निश्चित केलं होतं. त्यांनी त्यांच्या काही ऐकलं नाही आणि त्यांनी दागिने विकले आणि इंग्लंडला लागणाऱ्या व्हिसा बनवून घेतला. 10 वर्षात त्यांनी जे काही कमावलं ते यांनी ताईला पाठवायचे आणि त्यांनी देखील आपल्या नवऱ्याच्या कमाईला कधीही वाया जाऊ दिलं नाही. त्या पैशात त्यांनी स्वतःसाठी घर विकत घेतलं. सोबतच त्या पैशांनी जमीन देखील विकत घेतली. 10 वर्षानंतर जेव्हा गजानन पुन्हा भारतात येणार होते तेव्हा त्यांच्या मालकांनी त्यांना सांगितले की तुला फक्त मी 3 दिवसाची सुट्टी देऊ शकतो. 3 दिवसानंतर तुला पुन्हा परत यावे लागेल. गजानन दिघे जेव्हा भारतात आले तेव्हा आता तुम्ही परत तिकडे जाणार नाही. MBBSला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च आहे. मुलगी देखील वयात आली होती आणि तिचं देखील त्या काही वर्षानंतर लग्न करणं गरजेचं होतं. गजानन दिघे यांनी विचार केला की 10 वर्ष अजून इंग्लंडमध्ये काबाड कष्ट केले तर परिस्थिती अजून चांगली होईल आणि मुलांच्या या आर्थिक अडचणी आहेत त्या देखील आरामात दूर होतील. यामिनीताई डोळ्यातून अश्रू ढळत होत्या, परंतु गजानन दिघे काही थांबले नाही. त्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा गजानन दिघे भारतात आले तेव्हा त्यांनी मोठ्या मुलाचे आणि मुलीचे लग्न केले. मुलगा 26 वर्षाचा झाला होता तर मुलगी 22 वर्षांची झाली होती.
त्यांचं लग्न जमवेपर्यंत सगळं काही यामिनीताईंनीच केलं होतं. यामिनीताई आता आजारी राहू लागल्या होत्या. मुलांच्या लग्नासाठी गजानन दिघेंनी बऱ्यापैकी खर्च केले आणि मुलांचे लग्न धूमधडाक्यात पार पडले. तेव्हा गजानन दिघे 1 महिन्याच्या सुट्टीवर आले होते. सर्व काही सुरळीत चालू होते. एक दिवस गजानन दिघे यांचा मोठा मुलगा म्हणाला, बाबा, आता मला देखील व्यवसाय करायचा आहे. मी सगळीकडे माझे हातपाय मारले आहेत, परंतु मला नोकरी मिळत नाही. तेव्हा गजानन दिघे म्हणाले, बेटा, तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही. तुझा बाप जिवंत असताना तू काळजी का करतोस? 25 लाख रुपयांचा चेक गजानन दिघे यांनी आपल्या मोठ्या मुलाच्या हातात ठेवला आणि म्हणाले की हे घे, तुला जो काही व्यवसाय करायचा आहे तो कर. तो 25 लाखाचा चेक पाहून मोठा मुलगा खूपच खुश झाला. त्याला तर त्याचे दोन्ही पाय हवेत आहेत असे वाटत होते. तो मनातल्या मनात म्हणाला, माझे वडील इंग्लंडला पैसे कमावतात, मग मला काही काम करायची गरजच काय आहे? ते तर मला पैसे हवे होते म्हणून कारण दाखवावं लागलं. आणि बाबा पण किती भोळे आहेत ना, लगेच मला 25 लाख रुपये देऊन टाकले. आता मी मस्तपैकी हनीमून एन्जॉय करणार. आणि मग दुसऱ्या दिवशी त्याने बायकोसोबत मनालीला हनीमूनसाठी जाण्याचा प्लॅन केला. तो गजानन दिघेजवळ येऊन म्हणाला, बाबा, मी आणि माझी बायको हनीमूनसाठी मनालीला जात आहोत, फक्त 1 आठवड्यासाठी, आणि मग फिरून आल्यानंतर मी माझं काम सुरू करेन. यामिनीताईंची तब्येत काही दिवसांपासून खूपच बिघडत होती. इंग्लंडमध्ये असताना तर गजानन दिघे यांनी ताईंसोबत जेमतेम 2 ते 3 मिनटं बोलायची. यामिनीताईजवळ खूप काही होतं आपल्या नवऱ्याला सांगण्यासारखं. यामिनीताईंच्या नवऱ्याजवळ गजानन दादांजवळ काही वेळच नव्हता. मुलाला पैसे देऊन ते थोडे निवांत झाले होते आणि विचार करू लागले की चला, चांगला आहे, माझा मुलगा स्वतःचा व्यवसाय सुरू करणार आहे आणि त्यामुळे तो भारतामध्ये आरामात त्याचं आयुष्य घालवू शकतो. परंतु दुसऱ्या दिवशी मुलगी सासरच्या घरून तिच्या माहेरी रडत रडत आली आणि म्हणू लागली, माझ्या सासरच्या लोकांनी मला टोमणे मारून मारून अगदी नकोसं केलं आहे. ते बोलत आहेत की तुझा बाप इंग्लंडवरून खूप सारा पैसा कमावून आला आहे. मग असे असताना आमच्या मुलाला जर एक गाडी खरेदी करून दिली असती तर तुमचं काय मोठं नुकसान झालं असतं का? आम्ही तर तुमच्यासोबत यासाठी आमच्या मुलाचं लग्न लावून दिलं होतं की तुझा बाप इंग्लंडमध्ये जाऊन पैसे कमवतोय आणि मग त्यामुळे स्वतःच्या मुलीला ट्रक भरून वस्तू, दागिने असं काही देईल. परंतु आमची तर खूपच निराशा झाली आहे. मुलीचं बोलणं ऐकून गजानन मुलीला शांत केले. त्यांच्या अकाउंटमध्ये आता फक्त 10 लाख रुपये शिल्लक होते आणि त्यांनी ते पैसे स्वतःसाठी ठेवले होते, जेणेकरून उतरत्या वयात त्यांना त्यांच्या गरजेच्या वेळी उपयोगी पडतील. बाकीचे पैसे तर त्यांनी सर्व काही भारतामध्ये पाठवले होते. यामिनीताईचा मुलगा लगेचच यावेळी त्यांच्याकडून सगळे पैसे घ्यायचा आणि बोलायचा, आई, तू काय करणार आहेस या पैशाचं? घरातला खर्च मी सांभाळेन. आणि ते सर्व पैसे तो त्याच्या ऐशो आरामात उडवायचा. मुलीच्या डोळ्यातील अश्रू पाहून गजानन दिघे यांचं हृदय ते तुटत होतं. ते बोलू लागले, तुझं रडणं थांबव. मी उद्या तुझ्या नवऱ्यासाठी गाडी घेऊन देतो, 10 लाख रुपयांची गाडी. दुसऱ्या दिवशी गजानन दिघे यांनी जावयासाठी गाडी घेऊन दिली. तेव्हा कुठे जावयाचा मूड थोडा चांगला झाला. मुलीच्या चेहऱ्यावर देखील हसू आलं आणि ते पाहून गजानन दिघेंना देखील बरं वाटलं. परंतु गजानन दिघे यांचा खिसा आता पूर्णपणे रिकामा झाला होता. एक दीर्घ श्वास त्यांनी घेतला आणि मग पुन्हा एकदा स्वतःचा विजा बनवला आणि इंग्लंडसाठी ॲप्लाय केलं. यावेळी त्या मिनिटांचं मन आणि बुद्धी दोघेही गजानन दिघेंना पुन्हा इंग्लंडला जाण्यासाठी परवानगी देत नव्हते. यामिनीताई बोलू लागल्या, अहो, बस करा. मुलांच्या इच्छा पूर्ण करता करता तुम्ही बायकोला पूर्णपणे दुर्लक्षित केलं आहे. मला आता उरलेलं आयुष्य तरी तुमच्यासोबत घालवू द्या. प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त आहे. कोणी माझ्याजवळ बसत देखील नाही. मला तुमची गरज आहे. यावेळी तुम्ही जाऊ नका. तेव्हा गजानन दिघे बोलू लागले की बस, ही शेवटची वेळ. या वेळेला जाऊ दे. आपली लहान मुलगी देखील मोठी होत आहे.
विचार करतोय या वेळेला लहान जावयाला आधीपासूनच गाडीची चावी देईन. आपली मोठी मुलगी जेव्हा रडत रडत माहेरच्या दारापाशी आली होती ते बघवलं नाही मला. ते माझ्या लहान मुलीसोबत होऊ नये म्हणून मी अगोदरच तयारी करून ठेवीन. यामिनीताईंनी गजानन दिघेंना मिठी मारली आणि रडू लागल्या आणि बोलू लागल्या, लग्नाच्या नावाखाली तुम्ही मला फक्त 5 वर्षे दिली आहेत. त्यानंतर तर मी फक्त एकटेपणा सहन केला आहे आणि कधीही न संपणारी प्रतीक्षा. माझ्या डोळ्यासमोर तुम्ही निघून जाता. तुम्ही माझ्याबद्दल थोडा देखील विचार का करत नाही? यामिनीताई गजानन दिघेंना जाऊन देत नव्हत्या, परंतु तरी देखील मुलांसाठी गजानन दिघे पुन्हा इंग्लंडला गेले. परंतु त्यांना हे ठाऊक नव्हतं की काही वर्षानंतर जेव्हा ते ही बातमी ऐकतील तेव्हा ही बातमी त्यांच्या हृदयाचे तुकडे तुकडे करणारी होती. इंग्लंडला येऊन फक्त 2 वर्ष झाली होती की तेवढ्यातच मुलाचा फोन आला. मुलगा रडत रडत बोलत होता, बाबा, आई आपल्याला सोडून गेली आहे. मुलाचे हे बोलणे ऐकताच गजानन दिघे यांच्या हातातून फोन खाली पडला. त्यांना वाटलं जणू काही त्यांचा श्वासच थांबला आहे. यामिनीताईंचे हुंदके ऐकू येत होते. मागच्या वेळेला ती फक्त रडत होती आणि बोलत होती, अहो तुम्ही जाऊ नका. या वेळेला मला तुमचा हा दुरावा सहन होणार नाही. मी खूप थकले आहे तुमची वाट पाहून पाहून. मला आयुष्यात ऐशोआराम नको. मला फक्त तुमची सोबत पाहिजे. यामिनीताईंचे ते बोलणारं आठवण गजानन टपटप अश्रू वाहू लागले आणि मग ते गुडघ्यांवर बसून जोरजोरात रडू लागले. बोलू लागले, यामिनी, मला माफ कर. मुलांच्या इच्छांसाठी आणि गरजांसाठी मी तुला तुझ्या हक्कांपासून नेहमीच लांब ठेवलं. मी विचार केला होता की मुलं मोठी होतील, त्यांचा व्यवसाय करतील, तेव्हा मी माझं म्हातारपण तुझ्यासोबत आनंदात घालवेल. परंतु कदाचित मेहनत कष्ट माझ्या नशिबातून अजून गेलेच नाही आहे. या थकवणाऱ्या प्रवासात तू मला का सोडून गेलीस यामिनी? परंतु गजानन दिघे यांचे पश्चातापाचे अश्रू यांनी ताईला आता परत आणू शकत नव्हते. ते जसे भारतात पोहोचले तेव्हा बायकोची अंत्ययात्रा तयारच होती. बायकोचा चेहरा बघण्यासाठी, तिच्यासोबत बोलण्यासाठी त्यांना फक्त 5 मिनिटच मिळाली. आज गजानन दिघेंजवळ वेळ होता, परंतु या मिनिटांत बिलकुल वेळ नव्हता. गजानन दिघे यांनी त्यांच्या मृतदेहाला मिठी मारून जोरजोरात रडत होते आणि म्हणत होते, मला माफ कर. मी तुला नाराज करून गेलो होतो. विचार तर हाच केला होता की जेव्हा पुढच्या वेळेला येईल तेव्हा तुझ्या सगळ्या तक्रारी मी दूर करेन. परंतु तू तर माझ्यावर खरोखरच रागावलीस यामिनी. तुझा राग घालवण्याचा मला फक्त एकच चान्स तरी द्यायचा ना. पश्चातापामुळे गजानन दिघे अगदी तुटून गेले होते. ते अबोल झाले होते आणि आता आजारी देखील पडू लागले. गजानन दिघे मिठी मारून रडू लागले आणि बोलू लागले, बाबा, माझ्या सासरच्या लोकांनी मला माझ्या नवऱ्याला घराबाहेर काढले आहे. जेव्हापासून माझ्या नवऱ्याची नोकरी गेली आहे, सासरच्या लोकांचा व्यवहार माझ्यासोबत खूपच बदलला आहे. मी आता कुठे जाणार? गजानन दिघे यांनी मुलीला धीर दिला आणि मग स्वतःच्या घरातच मुलीला राहायला जागा दिली. तिच्यासाठी गजानन दिघेंनी वरती 2 खोल्या काढल्या. परंतु जावई मात्र काहीच कमवत नव्हता. तो बोलायचा तर मी नोकरी करणार नाही. तो गजानन दिघे यांच्या मुलीला सांगायचा की तुझ्या वडिलांना सांग की मला देखील पैसे द्या, मी व्यवसाय करेन. शेवटी या संपत्तीमध्ये तुझा देखील बरोबरीचा वाटा आहे आणि मी जे काही कमावून आणेन ते तुलाच आणून देईन. तर दुसरीकडे जेव्हा मुलाने पाहिलं की आईचा 13वा होऊन 10 दिवस उरले तरी देखील आपला बाप इंग्लंडला जाण्याचं नाव घेत नाही, उलट रोजच आईच्या फोटोजवळ बसून रडतोय, तेव्हा एके रात्री तो वडिलांजवळ गेला. सुरुवातीला तर तो इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागला. त्यानंतर गजानन दिघेंना विचारले, बाबा, तुम्ही इंग्लंडला कधी जाणार आहात? त्यावर गजानन दिघे बोलू लागले की आता मी इंग्लंडला जाणार नाही. आधीपासूनच तुझी आई माझ्यावर रागवून गेली आहे. वडिलांचे हे बोलणं ऐकून मुलगा गजानन दिघेंना लागला आणि बोलू लागला की देवाच्या पुढे आपलं काही चालत नाही. देवाने आईला बोलावलं त्यामुळे आई निघून गेली. परंतु तुम्ही इथे असे राहून काय करणार आहात? मी तर स्वतः कंगाल झालो आहे. माझ्याकडे आता काहीच पैसे नाही.
मुलाचे बोलणे ऐकून गजानन दिघे हैराण होऊन त्याच्याकडे पाहू लागले आणि बोलू लागले, मी तुला 20 लाख रुपये दिले होते व्यवसायासाठी. त्यावर तो मुलगा म्हणाला की मी व्यवसाय तर सुरू केला होता, परंतु त्यानंतर आई आजारी पडली आणि आईच्या आजारपणावर माझा पैसा पाण्यासारखा खर्च झाला. हे बोलताना मुलाने आपली भाषा थोडी बदलली होती. तर गजानन दिघे बोलू लागले की जर यामिनी एवढीच आजारी होती तर तुम्ही मला का नाही सांगितलं. त्यावर तो मुलगा अडखळतच बोलू लागला, बाबा तुम्ही दूर होतात तिकडे परदेशात, तुम्हाला आम्ही कसं त्रास देणार होतो. गजानन दिघे बोलू लागली की माझ्याजवळ आता जास्त काही पैसे नाहीत. त्यावर तो मुलगा बोलू लागला, बाबा तुम्ही आमच्यावर उपकार करा, पण इंग्लंडला जा आणि मग तिथे गेल्यावर मला लगेचच पैसे पाठवा. मी यावेळेला खूप मेहनत करेन आणि तुम्हाला कमावूनच दाखवेन. गजानन दिघेंची एक नजर आपल्या मुलावर टाकली आणि त्यानंतर दीर्घ श्वास घेतला. गजानन दिघेंनी तर मनामध्ये पक्क केलं होतं की ते पुन्हा इंग्लंडला परत जाणार नाहीत. त्यांना तर त्या घरातून जाण्याचे मनच करत नव्हते. ते त्यांचा उरलेलं आयुष्य त्याच घरात घालवण्याचा विचार करत होते. जेव्हा मुलाचं बोलणं ऐकलं तेव्हा ते विचारातच पडले आणि ते पूर्ण रात्र झोपू शकले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच वरून मुलीचा आणि जावयाच्या भांडणाचा आवाज येऊ लागला. त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून गजानन दिघेंना आश्चर्य वाटले की त्यांचा जावई त्यांच्याच घरात राहून त्यांच्याच मुलीसोबत कसं काय भांडू शकतो. गजानन दिघे हळूहळू पायऱ्या चढत वर त्यांच्या रूमच्या दिशेने जाऊ लागले. जावई आणि मुलीच्या रूममध्ये पोहोचण्यासाठी काही पायऱ्या शिल्लक होत्या की इतक्यात त्यांच्या कानावर जावयाचा आवाज आला. जावई बोलत होता की तुझा बाप अजूनही मला पैसे का देत नाही. तो मला जेव्हा काही पैसे देईल तेव्हाच मी काहीतरी वाण सामान घेऊन येईल. माझ्या खिशात आता 1 रुपया देखील शिल्लक नाही. तुझ्या बापाला तर आपली काहीच काळजी नाही. जे काही पैसे असतील ते फक्त स्वतःच्या मुलाच्या हातावर ठेवतो. तुझी इतकीच काळजी असती तर आतापर्यंत त्याने माझ्या हातावर पैसे ठेवले असते आणि मग त्यामुळेच मी माझे व्यवसाय सुरू करू शकलो असतो. तो जाणून बुजून मला कमीपणा आणतोय. मुलीने जेव्हा हे बोलणे ऐकले तेव्हा ती रडू लागली आणि बोलू लागली की त्यांनी आपल्याला त्यांच्या घरात ठेवलं, मग अजून त्यांनी काय केलं पाहिजे. सारखं माझ्या वडिलांकडून असं मागणं मला बरं वाटत नाही. गजानन दिघेंनी जेव्हा मुलीचं आणि जावयाचं हे बोलणं ऐकलं तेव्हा ते विचारातच पडले आणि त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले. त्यांच्या डोळ्यातून खूप सारे अश्रू वाहू लागले. एकीकडे तर त्यांची बायको यामिनी त्यांना सोडून गेली होती आणि दुसरीकडे त्यांचा मुलाचं कालचं बोलणं आणि आज मुलीचं आणि जावयाचं भांडण. ते पुन्हा त्यांच्या खोलीत परत आले. त्यांनी नाश्ता देखील केला नव्हता. फक्त दीर्घ श्वास घेत होते आणि कितीतरी वेळ फक्त वर छताकडे पाहत होते. काही तासानंतर जेव्हा ते खोलीतून बाहेर आले तेव्हा बोलू लागले की मी परवा रात्री पुन्हा इंग्लंडला परत जात आहे. मुलांनी जेव्हा त्यांच्या वडिलांचे बोलणे ऐकले तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. ते खूप खुश होते की आपला बापूंना एकदा कमावणारं मशीन आहे आणि मग महिन्याला लाखो रुपये त्यांच्या अकाउंटला येत जातील. कोणीही आपल्या वडिलांच्या आजारपणाकडे पाहत नव्हतं. सर्वांना फक्त पैशाचीच देणं घेणं होतं. गजानन दिघे तर फक्त त्यांच्या मुलांकडे केविलवाण्या नजरेने पाहत होते. त्यांची फक्त हीच इच्छा राहिली होती की त्यांची मुलं त्यांच्यासोबत प्रेमाने वागतील. मुलं ही खरंच त्यांच्याशी खूप प्रेमाने वागत होती. शेवटी जाण्याचा दिवस उजाडला. रात्री जेव्हा त्यांचा मुलगा त्यांना एअरपोर्टवर सोडवण्यासाठी आला आणि जेव्हा तो म्हणाला की बाबा पहिला पगार भारतात पाठवा जेणेकरून मी माझा व्यवसाय सुरू करेन, गजानन दिघे यांना कळून चुकले की सर्वांना फक्त पैशाचीच गरज आहे. कोणीही आपल्या आजारी वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहत नाही. यावेळी जेव्हा गजानन दिघे इंग्लंडला गेले तेव्हा ते खूप जास्त मेहनत करू लागले. ते आधीपेक्षा डबल काम इथे करू लागले. त्यांचं म्हणणं होतं की या फेरीला खूप जास्त डबल मेहनत करून खूप सारे पैसे भारतात घेऊन जाईल आणि मग पुन्हा इथे येणार नाही. ते जिथे 8 तासांची ड्युटी करायचे तिथे 12-16 तासांची करू लागले. अतिरिक्त कामामुळे त्यांची तब्येत आता आणखीनच खराब होऊ लागली. परंतु असं असतानाही त्यांनी हार मानली नाही. प्रत्येक महिन्याला लाखो रुपये ते भारतात पाठवू लागले आणि सांगायची की हे पैसे साठवून ठेवा आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करा.
काही वर्षातच मी भारतात पुन्हा येणार आहे आणि मग तिथेच राहणार आहे. ते जेव्हा कधी भारतात पुन्हा परत येण्याचा विचार करायचे तेव्हा त्यांची मुलं काही ना काही इच्छा त्यांना सांगायचे, बोलायचे की या वस्तूंची गरज आहे, या मशीनची गरज आहे. ते कधी सांगायचे की आमचा व्यवसाय आता तोट्यात चालला आहे, आम्हाला एवढं नुकसान झालं आहे. कधी हे तर कधी ते. मुलांची अडचण ऐकून ते देखील काळजीत राहू लागले. डोक्यावरची केस आता पांढरी होऊ लागली. गाडी तर केव्हाचीच पांढरी झाली होती. शरीरातील हाडं कमकुवत झाली होती. कधी ते बसायचे तेव्हा परत उठून उभे राहणे त्यांच्यासाठी खूप मुश्किल व्हायचं आणि जेव्हा उठून उभे राहायचे तेव्हा शरीरात खूप जास्त वेदना व्हायच्या. परंतु असा असताना देखील देवाचं नाव घेऊन ते इंग्लंडमध्ये काबाड कष्ट करत राहिले, जेणेकरून त्यांच्या मुलांच्या अडचणी दूर होतील. आयुष्याचे 42 वर्षे त्यांनी इंग्लंडमध्येच घालवले होते. 42 वर्ष त्यांनी फक्त काबाड कष्ट केले होते, किंवा आपण असं बोलू शकतो की त्यांनी ते 42 वर्ष मुलांना आराम मिळावा म्हणून, मुलांच्या इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून वाया घालवले होते. इंग्लंडमध्ये त्यांनी फक्त सुकी भाकरी आणि चटणी डाळ खाल्ली होती. ते पैसे वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचे. जेव्हा अगदी खूप सारे महिन्यांनी त्यांची खूप चटपटीत खायची इच्छा व्हायची तेव्हाच ते हॉटेलमध्ये जाऊन चांगलं काहीतरी चमचमीत खायचे. नाहीतर त्यांनी कधीही नाश्त्याच्या वेळेला हॉटेलमधून काही मागवलं नव्हतं. तर इकडे मात्र भारतात त्यांची मुलं त्यांचं आयुष्य अगदी ऐशोआरामात आनंदात घालवत होती. गजानन दिघे आता म्हातारे झाले होते. ते आता आधीसारखे काम करू शकत नव्हते. त्यामुळेच ते ज्या मालकाकडे काम करायचे त्यांनी आता गजानन दिघेंना रिटायर करायचं ठरवलं. तो आता गजाननकडून जास्त काही काम करून घेत नव्हता. एके दिवशी त्या मालकाने गजानन दिघेंना त्यांच्याजवळ बोलावलं आणि छोटीशी दावा रक्कम गजानन दिघेंकडे दिली. कारण की मागच्या वेळेस वर्षापासून गजानन दिघे त्या मालकाकडेच काम करत होते आणि आता त्या मालकाची मुलं त्याचा तो व्यवसाय सांभाळत होती. तुम्हाला त्या कंपनीत आला आणि गजानन दिघेंकडे 50 लाख रुपयांचा चेक दिला आणि बोलू लागला की माझ्याकडून हा छोटासा तुला गिफ्ट, हा चेक तू घे आणि भारतात जा आणि उरलेलं आयुष्य तुझ्या बायका मुलांसोबत आनंदात घालव. गजानन दिघेंनी जेव्हा तो चेक पाहिलं तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो आता रिटायर झाले होते. त्यांनी एक नजर आपल्या शरीरावर टाकली आणि मग त्यांच्यावर टाकली आणि मग त्याच वेळेला त्यांनी यामिनीची खूप आठवण आली. कदाचित जर आज त्या जिवंत असत्या तर ते देखील आनंदाने सांगू शकले असते की आता भारतात कायमचा परत येत आहे. गजानन दिघे यांची मुलं तर गजानन दिघेंना फोन फक्त त्यासाठीच करायचे. ते देखील एखादा मिनिट बोलायचे. गजानन दिघेंनी अगदी आनंदाने त्यांच्या मुलांना फोन केला, परंतु कोणीही त्यांचा फोन रिसीव्ह केला नाही. ते मुलांना सांगू इच्छित होते की ते भारतात पुन्हा परत येत आहेत, परंतु जेव्हा कोणीही फोन रिसीव्ह केला नाही तेव्हा त्यांनी स्वतः भारतात परत जाऊन सर्वांना सरप्राईज देण्याचं ठरवलं. त्यांनी त्यांचं सर्व सामान गोळा केलं आणि पुन्हा भारतात परत आले. जेव्हा एअरपोर्टवर पोहोचले तेव्हा मुलांना फोन करून सांगितलं की मी भारतात परत आलो आहे, माझी नोकरी आता संपली आहे, मी रिटायर झालो आहे. सगळे खूप खुश होते. मुलं आणि मुली सर्वजण घरात जमा झाले होते. सर्वांनी गजानन दिघेंच्या आवडीचे जेवण बनवलं आणि गजानन दिघे यांची वाट पाहत होते. 2 मुले एअरपोर्टवर गेले आणि गजानन दिघेंना घरी घेऊन आले. घरी येऊन जेव्हा गजानन दिघेंनी आपल्या मुलांसोबत नातवांना पाहिलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. कमी होती ती फक्त यामिनीची. यामिनीताईंच्या आठवणीने गजानन दिघेंच्या डोळ्यात अश्रू आले होते. यांनी येथे हजर असते तर किती चांगले झाले असते. त्यांची लहान मुलगी पण तिच्या सासरच्या घरात खूप खुश होती. त्या दिवशी ती आपल्या वडिलांसोबत राहिली आणि मग रात्रीचं जेवण झाल्यानंतर तिच्या नवऱ्यासोबत तिच्या सासरी परत गेली. तर मोठ्या मुलीचा नवरा तिथेच एका छोटासा व्यवसाय करत होता आणि कमवत होता. मोठ्या मुलीने आपल्या वडिलांचा चांगला पाहुणचार केला, त्यांच्यासोबत छान गप्पा मारत होती. तर सोबतच मला देखील गजाननसोबत गप्पा गोष्टी करण्यात कुठेच कमी पडत नव्हते.
त्यांच्या मनात फक्त हेच होते की आपला बाप आता जे काही पैसे घेऊन आला आहे ते पैसे त्या दोघांपैकी कोणाला तरी एकाला भेट देणार होता. दोघांची देखील अशीच इच्छा होती की वडिलांनी जास्तीत जास्त रक्कम आपल्या हिस्स्याला द्यावी. गजानन दिघेंनी जेव्हा आपल्या मुलांचा पाहुणचार पाहिला तेव्हा खुश होऊन ते त्या मुलांना आशीर्वाद देऊ लागले. 2-3 दिवस अगदी आरामात आनंदात गेले आणि मग त्यानंतर गजानन दिघे यांनी डॉक्टरकडे जाऊन चेकअप करून घेतले, जेणेकरून त्यांच्या हाडांना जरा मजबूती येईल. कारण की गजानन दिघेंसाठी आता हळूहळू ते देखील खूप कठीण होत होतं. तेव्हा गजानन दिघेंची तब्येत थोडी व्यवस्थित झाली होती. तेव्हा त्यांनी मोठ्या मुलाला विचारलं, बेटा तू कुठे व्यवसाय करतोस, जरा मला दाखव. तर मुलाने तेव्हा वडिलांचं बोलणं ऐकलं. तेव्हा तो खूपच घाबरला आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागला. जेव्हा गजानन दिघे व्यवसायाबद्दल विचारायचे तेव्हा तो मुलगा वडिलांचं बोलणं किंवा त्याला उत्तर देणे टाळायचा. गजाननला आता नक्कीच काहीतरी गडबड आहे याची पुरेपूर कल्पना झाली. एके दिवशी ते आणि त्यांची मुलगी निवांत बसून गप्पा मारत होते. मुलगी सांगू लागली की बाबा आमचं नवीन घर तयार होत आहे, आम्ही लवकर आमच्या नवीन घरात शिफ्ट होणार आहोत आणि तुम्ही आम्हाला जे पैसे दिले होते ते देखील आम्ही तुम्हाला परत करणार आहोत. जावई देखील तिथे आला होता आणि बोलू लागला की आमच्यावर खूप उपकार आहेत. माझ्या स्वतःच्या घरातल्यांनी स्वतःच्या सख्ख्या आईबापाने मला घराबाहेर काढले, परंतु तुम्ही आमची खूप मदत केली, आमची साथ दिलीत. आता यापुढे आम्हाला तुमच्यावर ओझं म्हणून राहायचं नाही. गजानन दिघेंना बोलू लागले की गजानन दिघे देखील बोलू लागले, हे घर तुमचेच आहे, हे तुमचं स्वतःचं घर आहे. तुमची जितकी इच्छा असेल तिथपर्यंत तुम्ही इथे राहू शकता. मी नेहमी तुमच्यासाठी हजर आहे. तेव्हा सांगितलं की मोठ्या दादांनी अजून कोणताही व्यवसाय सुरू केला नाही, उलट या घराचा खर्च तुम्ही पाठवलेल्या पैशातूनच होतो. दादा उगाचच वायफाय खर्च करतो. तो त्याच्या बायकोची आणि मुलाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी सांगितलेली रक्कम त्यांना देतो. गजानन दिघेंनी आपल्या मुलीचं हे बोलणं ऐकलं तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला. ते अगदी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन हे पैसे भारतात पाठवत होते, जेणेकरून मुलगा चांगला व्यवसाय सुरू करेल. आजपर्यंत जर हिशोब मांडला तर त्यांनी आजपर्यंत करोडो रुपये मुलांच्या हातावर ठेवले होते. जर मुलांनी ठरवलं असतं तर त्या पैशाचा चांगला उपयोग करून महिन्याला लाखो रुपये त्यांनी कमावले असते. ही गोष्ट गजानन दिघेंच्या मनाला खूप लागली होती. मुलगी आणि जावई त्यांचं नवीन घर पाहण्यासाठी तिथून निघून गेले तर गजाननराव मात्र मनातल्या मनात मुलांवर खूपच रागावू लागले. त्यांना असं वाटू लागलं जणू कारण त्यांची 42 वर्षाची मेहनत मातीमोल झाली होती. काही दिवस निघून गेले. त्यानंतर एके दिवशी मोठा मुलगा गजानन दिघेंजवळ आला आणि बोलू लागला, बाबा कामामध्ये खूप नुकसान होत आहे आणि मला माझ्या कामगारांना देण्यासाठी पैसे नाही आहेत. तुमच्याजवळ किती पैसे आहेत ते मला द्या, जेणेकरून माझे नुकसान झाले आहे ते नुकसान मी त्या पैशातून भरून काढेन. गजानन दिघे जेव्हा हे ऐकले तेव्हा ते त्यांच्या मुलाला बोलू लागले, तुला किती रक्कम पाहिजे. गजानन दिघेंच्या मुलांना लगेच विचारात पडले आणि मग बोलू लागले, 10-15 लाख रुपये होतील. गजानन दिघेंनी हे ऐकलं तेव्हा ते म्हणाले, काय, कुठे, मध्ये राहिले आणि बोलू लागले की माझ्याजवळ 1 रुपया देखील नाही. मी कुठून तुला पैसे देणार. माझी सर्व कमाई तुम्हाला लोकांना पाठवली होती. आता माझे हात रिकामे आहे. मुलाने जेव्हा गजानन दिघेंचं बोलणं ऐकलं तेव्हा तो रागाने वडिलांकडे पाहू लागला आणि बोलू लागला, तुम्ही खोटं का बोलताय. असं कसं होऊ शकतं. तुम्ही 42 वर्ष नोकरी केली आहे. रिटायर होताना तुम्हाला 1 रुपया देखील मिळाला नाही. तुम्ही खोटे बोलताय. परंतु गजानन दिघेंनी काही ऐकलं नाही. त्यांनी मुलासोबत भांडायला सुरुवात केली की मी लाखो रुपये तुला दिले आणि तुझे अजूनपर्यंत तुझा व्यवसाय सुरू केला नाही. निघून जा माझ्या खोलीतून. त्यावेळेला तरी ती परिस्थिती निभावून गेली. परंतु दुसऱ्या दिवशी परत मुलगा त्यांच्याजवळ आला आणि जबरदस्तीने पैशांची मागणी करू लागला. जेव्हा गजानन दिघे यांनी पैसे देण्यास नकार दिला आणि मुलांची कॉलर पकडून जेव्हा त्यांच्या एका कानाखाली वाजवली तेव्हा तुम्हाला खूपच संतापला आणि मग दुसऱ्या क्षणी त्याने दिघेंची कॉलर पकडली
हे दृश्य पाहून गजानन दिघेंची हृदय जणू बंदच पडलं होतं. गजानन दिघे यांचा मुलगा जेव्हा त्यांची कॉलर पकडून उभा होता तेव्हा मुलीने हा गोंधळ ऐकला तेव्हा ती लगेचच खाली आली आणि भावाला मारू लागली. त्या भावाने स्वतःच्या बहिणीला मारून लांब केलं आणि बोलू लागला, खबरदार माझ्याजवळ आलीस तर. कुछ तो बोलून गजानन दिघेंच्या मुलांनी त्यांच्या पायातली चप्पल काढली आणि वडिलांना चपल्याने मारू लागला. जणू 42 वर्ष मुलांसाठी त्यांचं तरुणपण आणि म्हातारपण काबार कष्टामध्ये घालवलं होतं. आज त्यांची परतफेड त्याला अशा प्रकारे मिळत होती. जेव्हा मुलगी काहीच करू शकत नव्हती तेव्हा मुलीने लगेचच तिथे मोबाईल सुरू केला आणि त्यांचा व्हिडिओ बनवू लागली आणि लगेच फेसबुकवर अपलोड केला. मुलाने बापाला मारून घरातून बाहेर हाकलून लावलं होतं. तो अगदी मोठ्या आवाजात स्वतःचाच बापाला वाईट साईड बोलत होता. तर गजानन दिघे मात्र छातीवर हात ठेवून तसेच खाली कोसळले होते. मुलगी वडिलांजवळ पोचली आणि त्यांना उठवू लागली आणि छोट्या भावाला सांगू लागली, तू जा बाबांसाठी पाणी घेऊन ये. परंतु मोठ्या भावाने त्याला घरात येऊ दिलं नाही. बोलू लागला, कोणीही याला एक घोट पाणी देखील द्यायचं नाही, घशाखाली उतरणार नाही. हा काय मरतोय तर मरू देत. कंगाल बाप कुठला. हे सगळं चालूच होतं की इतक्यात खूप साऱ्या लोकांची गर्दी त्यांच्या घरासमोर जमली. सोबतच पोलिसांनी काही समाजसेवक देखील आणले होते. ते गजानन दिघेंच्या मुलीकडे चौकशी करू लागले. तर ते सांगू लागले की तो व्हिडिओ मी फेसबुकवर अपलोड केला. माझा भाऊ माझ्या वडिलांना मारत होता. ही बातमी ज्यांनी ऐकली त्यांनी अक्षरशः कानावर हातच ठेवले. बोलू लागले, ही तर खूपच भयानक बातमी आहे. सख्खा मुलगा स्वतःच्या बापालाच मारत आहे. पोलिसांनी लगेचच गजानन दिघेंच्या मोठ्या मुलाला ताब्यात घेतलं. गजानन दिघे यांच्या मुलीने आणि जावयाने त्यांना दवाखान्यात नेलं. गजानन दिघेंना हार्ट अटॅक आला होता, कारण की तो प्रसंग त्यांच्यासाठी खूपच भयानक होता. परंतु काही आठवड्यानंतर गजानन दिघेंच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. तोपर्यंत मुलीचा आणि जावयाचं घर देखील तयार झालं होतं. ते लोक त्यांचं ते जुनं घर सोडून नवीन घरात शिफ्ट झाले आणि मुलगी देखील आपल्या वडिलांना घेऊन नवीन घरात गेली. जेव्हा गजानन दिघेंनी आपल्या मुलीचा आणि जावयाचा तो फ्लॅट पाहून विचार केला पहिला, तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. कुणीतरी त्यांच्या मुलांपैकी त्यांच्यासोबत होतं. मरण्याच्या आधी गजानन दिघेंनी त्यांच्याजवळ असलेला 50 लाख रुपयांचा चेक घेतला आणि तो नातवंडांच्या नावावर टाकला. त्यांनी तर त्यांच्या सगळे पैसे त्यांच्या मुलींमध्ये वाटले होते. तर मला काही नको रुपया देखील दिला नव्हता. तर मला त्यांनी 1 रुपया देखील दिला नव्हता. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं या कथेमध्ये चुकीचं कोण आहे? गजानन दिघे आपलं आयुष्य पूर्ण फक्त मुलांच्या सुखासाठी घालवले की त्यांची लालची मुलं ज्यांनी पैशासाठी बापावर हात उगारला? तर मग तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि स्टोरी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.